बातम्या सविस्तर पाहूयात। सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। त्यामुळे युती न झाल्यास नितेश राणे विरुद्ध निलेश राणे आमने सामने येण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात शिंदेसोबत युती नको, स्वबळावर लढूयात असा नारा काही कार्यकर्त्यांनी दिलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी आपल्या सोबत आहेत। गुरुप्रसाद, एकंदरीतच जी कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यामुळे सिंधुदुर्गात दोन्ही राणे बंधू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे का? ऋतुजा, नक्कीच एकंदरीत बघायचं झालं तर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत आणि कोकणच्या दौऱ्यावरून ते थेट संध्याकाळी सिंधुदुर्गमध्ये दाखल होणार आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये आल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं जे नूतन कार्यालय बनवलेलं आहे त्या कार्यालयाचं ते उद्घाटन करणार आहेत आणि याच दरम्यान ते पालकमंत्री नितेश राणे त्यांच्यासोबत असतील, भाजपचे काही कार्यकर्ते असतील आणि विशाल परब हेही देखील युवा नेते आहेत तेही त्यांच्यासोबत असतील आणि या ठिकाणी त्यांचा मेळावा होईल। आता या मेळाव्यामध्ये ऋतुजा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहे की भाजपने स्वबळाचा नारा दिला होता आणि शिंदे शिवसेनेने म्हटलं होतं की आपण कुठेतरी मैत्रीपूर्व लढणार आहोत असं देखील सांगितलं गेलं होतं। परंतु एकंदरीत हे जर सगळं पाहायचं झालं तर आज जी काही बैठक होणार आहे या आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होईल की यांच्यामध्ये युती होईल की न होईल याकडे मात्र पूर्ण सर्व राज्याचा लक्ष लागलेला आहे। ऋतुजा, निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। लातूरच्या उदगीर नगर परिषदेमध्ये माहितीची बोलणी फिसकटलेली आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय, अशी शक्यता वर्तवली जाते। कारण राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। भाजप सुद्धा उदगीर नगर परिषद स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जाते। नगराध्यक्ष पदावरून भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने येण्याची शक्यता आहे। माजी मंत्री संजय बनसोडे यांची मात्र या पूर्ण परिस्थितीमुळे डोकेदुखी आणखी वाढणार आहे। लातूरमध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी, निलंगामध्ये नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आहे। कारण नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून युवा चेहरा देण्याची शक्यता आहे। मवयाकडून अजित नाईकवाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। दिलीप देशमुख यांचे निकटवर्तीय अजित नाईकवाडे हे सध्या चर्चेत आले। लातूरच्या निलंगा नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस नगराध्यक्ष पदासाठी युवा चेहरा देण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच अजित नाईकवाडे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। अजित नाईकवाडे हे दिलीप देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत आणि नाईकवाडे हे 2 वेळा नगरसेवक सुद्धा राहिलेत। तसंच निलंगा नगर परिषदेमधून त्यांनी सभापती म्हणून काम सुद्धा पाहिलंय। अधिकची माहिती जाणून घ्यात लातूरमधून प्रतिनिधी विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। विष्णू, सर्वप्रथम म्हणजे आता निलंगामध्ये नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता असतानाच एक नाव समोर येते, त्यांची नेमकी पार्श्वभूमी काय? दुसरं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे लातूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता आहे। नेमकी जिल्हा पातळीवरची ही एकंदरीत गणित कशी आहेत? तर लातूर जिल्ह्यामध्ये 2 महत्वाच्या निवडणुका होत असल्या तर 2 ठिकाणी महत्वाची आणि चर्चा होणार आहे, ते म्हणजे निलंगा आणि उदगीर। कारण हे 2 महत्वाच्या ठिकाणी यामुळे आहे कारण या दोन्ही ठिकाणी जे आहे ते माजी मंत्री आहेत आणि माजी मंत्र्यांची प्रतिष्ठापनाला आहे। निलंग्यामध्ये बिराजदार नावाचे ज्यांची चर्चा होत आहे ते काँग्रेसने त्यांना पुढे केलेलं आहे। 2 वेळेस ते नगरसेवक देखील राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे। आता अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही, मात्र काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेस कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतं हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळं आणि भाजप तिथं कुणाला मैदानात उतरवतं हेही पाहणं महत्वाचं आहे, कारण ही सत्ता जी होती ती भाजपच्या हाती राहिलेली आहे। निलंगेकरांची मोठी ताकद त्या ठिकाणी आहे। संभाजी पाटील निलंगेकरांनी आपल्या ताब्यात नगर परिषद ठेवलेली होती आणि दुसऱ्याकडे आपल्याला पाहायला गेलं तर उदगीर नगर परिषद ही देखील महत्वाची मानली जाते, कारण उदगीर नगर परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। नगराध्यक्ष पदावरून हा वाद झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळं दोघांनी म्हणजे भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल हे दोघांनी आता स्वबळाचा नारा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं यांची बोलणी फिसकटली आहेत का असा देखील प्रश्न जे आहे ते राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणच्या युत्या ह्या होणार का, आघाडी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच
आता उदगीर मधून ही बातमी येते की तिथली बोलणी मात्र फिसकटलेली आहे। त्यामुळं उदगीरची निवडणूक ही भाजप असेल आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे सोबळावर लढण्याची शक्यता आहे। आणि इकडे निलंग्यात मात्र चित्र स्पष्ट झालेलं नाही। मात्र काँग्रेसच्या रूपानं काँग्रेसनं एक नाव सध्या चर्चेत आहे, मात्र त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे। ऋतुजा, बरोबर आहे। आणि त्यामुळे लातूरमधील महायुती आणि मवियाच्या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर मवियाकडून अजित नायकवाडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। उदगीर नगर परिषदेमध्ये महायुतीची बोलणी दुसरीकडे फिसकटली आहेत आणि त्यामुळे काय निर्णय घेतला जातो हे पाहायचंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष युतीत की स्वबळावर असा सवाल विचारला जातोय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजपचे नेते गैरहजर होते। त्यामुळे समन्वय समितीने मागवलेल्या जिल्हा पातळीवरच्या अहवालाचा अद्यापही पत्ता लागलेला नाहीये। 7 ऑक्टोबर 2025 ला समन्वय समितीच्या बैठकीत एकत्र ठरवण्यात आलेलं की जिल्हा पातळीवर त्रिमुखी समिती तयार करून जिल्ह्यामधील अहवाल समन्वय समितीकडे पाठवण्यात यावा। अनेक पालकमंत्र्यांनी हा अहवाल समन्वय समितीकडे पाठवला नसल्याची माहिती सध्या समोर येते। तर एकंदरीतच ठरवण्यात आलेलं होतं तिन्ही पक्षांच्या माध्यमातून की जिल्हा पातळीवर त्रिमुखी समिती तयार करायची आणि अहवाल पाठवायचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका अशा कोणत्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस मवियासोबत लढणार नाहीये। टिळक भवनात झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्यांनी ही भूमिका घेतली। मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम आहेत। केवळ इंडिया आघाडीमधील असलेल्या पक्षांसोबतच जाणार अशी थेट भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे। त्यामुळे लवकरच दिल्ली हायकमांड पर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल। त्यामुळे मनसेसोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत आणि लवकरच दिल्ली हायकमांड पर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल। त्यामुळे एकंदरीत काय आता काँग्रेस अधिकृत घोषणा करतं याकडे लक्ष असेल। काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनेक नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा सूर लगावलेला आहे। मुस्लिम मतं हवी तर भाजपसोबत जायला नको, निवडणुका स्वतंत्र लढवल्या पाहिजेत अशी भूमिका पक्षातील अनेक नेत्यांनी मांडली आहे। एनसीपी पक्षाच्या जिल्हानिहाय बैठका पदाधिकारी घेत आहेत। निमशहरी भागामध्ये मुस्लिम मतदार जास्त अशा परिस्थितीमुळे नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप सोबत नको असा सूर काहींनी बैठकीत लावल्याची माहिती मिळते। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे। ही आचारसंहिता फक्त उमेदवार आणि राजकीय पक्षांनाच नाही तर अधिकारी आणि सामान्य नागरिकांना सुद्धा लागू आहे। नियम मोडल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो, तसंच थेट तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो। निवडणूक आयोगानं या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात। राजकीय पक्षांपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यंतच्या प्रत्येक हालचालींवर निवडणूक आयोगाचं बारकाईने लक्ष असणार आहे। तर उमेदवारांसाठी कोणत्या गाईडलाईन्स आहेत याची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। प्रचाराच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देणं बंधनकारक असेल। मतदारांना पैसे किंवा भेटवस्तू देण्यास सक्त मनाई आहे। सरकारी गाड्या, विमान किंवा अधिकाऱ्यांचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही। प्रचारासाठी धार्मिक ठिकाणांचा वापर सुद्धा करता येणार नाही। धर्म, जात किंवा वैयक्तिक अपमानास्पद भाषा वापरणं निषिद्ध असेल। सभा किंवा रॅली घेण्याआधी पोलीस आणि प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल। सरकारसाठी कोणती गाईडलाईन आहे? नवीन योजना किंवा प्रकल्पांची घोषणा करता येणार नाही। कोणत्याही कार्यक्रमाचं भूमिपूजन किंवा उद्घाटन आयोगाच्या परवानगीशिवाय करता येणार नाही। सरकारी जाहिरातींमधून स्वतःचा प्रचार करता येणार नाही। सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा करता येणार नाहीयेत।